कुटुंबाबरोबर फिरायला जाता का? मग त्याआधी हा व्हिडिओ नक्की बघा. आमचे गुंतवणूकदार अगदी धावपळ करत आले. म्हटले, सर मला आत्ताच्या आता सगळे पैसे विड्रॉल करायचे. फक्त 2.5-3 लाख रुपयाचा पोर्टफोलिओ होता. 25-30 हजाराच्या SIP सुरू होत्या गेल्या 2 वर्षांपासून. मी त्यांना म्हटलं, सर हे पैसे तुम्ही रिटायरमेंटसाठी, मुलांच्या शिक्षणासाठी ठेवलेले होते. आता एवढं अर्जंट का बरं काढताय? म्हणजे सर क्रेडिट कार्डचं बिल भरायचं आहे, ते आत्ताच्या आता भरलं नाही तर मला नुकसान होईल, मला खूप सारे चार्जेस लागतील, सिबिल्स खराब होईल. म्हटलं, सर एवढा मोठा काय खर्च केला तुम्ही क्रेडिट कार्डवरती? ते म्हटले, मागच्या महिन्यात फॅमिलीला घेऊन दुबई ट्रिप करून आलो, त्यात 5 लाख रुपये लागले. 2 वेगवेगळे क्रेडिट कार्ड वापरले, एकाचे 2 लाख रुपये होते, ते EMI मध्ये कन्वर्ट केले म्हणून SIP स्टॉप केल्या आणि 3 लाख रुपये जमा झालेले आहेत ते तिथं भरायचे दुसऱ्या क्रेडिट कार्डचे. मी म्हटलं, सर एवढी मोठी चूक कशी काय करू शकता? तुमच्या लॉंग टर्मच्या गोलवरती त्याचा परिणाम होईल. सर ते नंतर बघू म्हणे. मग आता आम्ही काय लाईफ एन्जॉय पण नाही करायची का? ते मला वाटलं, तुम्ही तर खूप फिरता. मित्र, खरं आहे, मला स्वतःलाही फिरायला प्रचंड आवडतं आणि मी माझ्या गुंतवणूकदारांना नेहमी म्हणतो की तुम्ही फिरायलाच हवं, परंतु कर्ज काढून नाही, तुमचा पोर्टफोलिओ झिरो करून तर अजिबात नाही. तुमचं फिरणं हे तुमच्या आर्थिक परिस्थितीवरती अवलंबून असलं पाहिजे. लोकांच्या व्हॉट्सअप स्टेटसवरती, इन्स्टा स्टोरीवरती किंवा फेसबुकवरती नाही. लोक दुबई ट्रिप करायला जातात म्हणजे आपणही त्यांच्या मागे जायला पाहिजे असं अजिबात नाही. आपली आर्थिक परिस्थिती, आपले फायनान्शियल गोल्स, ह्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून शेवटी तो निर्णय घ्यायचा आहे आणि आपल्या बजेटप्रमाणे आपण फिरायला जायचं आहे. तर मित्रहो, अशा चुका आयुष्यात कधीच करू नका, नाहीतर तुम्हाला आयुष्यभर फक्त EMI साठीच काम करत राहायला लागेल. तर कुठेही फॅमिलीबरोबर ट्रिपला जाताना सर्वात आधी आपलं बजेट ठरवा आणि त्याच्याप्रमाणे ट्रिप प्लॅन करा. अधिक माहितीसाठी नक्की फोन करा. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.